आज घरचे सगळे गावाला जाणार होते म्हणून सकाळी सकाळी त्यांना सोडासाठी मी चारगाव पाठीवर आलो. पहिले तायाने ताईला आणून सोडलं आणि नंतर बाबाला पण सोडून दिलं आणि 360च्या स्पीडनं आपली ड्रीम युगा घेऊन गावाकडे यायला निघलो. येता येता डायरेक्ट ड्रीम युगा आपल्या वावरात टाकलं. वावरात याचं कारण म्हणजे आपल्याला बैल पाजले होतं. बैल निंबाखाली एकदम निवांत बसले होते. मी नाही आपली ड्रीम युगा निंबाखाली लावून दिली आणि थोडा वेळ तिथंच सावलीत बसलो. ऊनच बाहेर तपेल होती आणि वरतून एवढ्या उन्हात मी 2 किलोमीटर गाडीनं प्रवास करून आलो होतो म्हणून कानपटही गरम झालते म्हणून थोडं थंड करावं म्हणलं. टाइमपास साठी आपला मोबाईल हिसकाव म्हणलं, पण तिथे गेल्यावर माहित झालं का आपला मोबाईलचं पण रिचार्ज सरेल आहे. म्हणून पटापट आपल्या बैलाले पाजून घेतलं आणि एक नजर आपल्या वावराकडे टाकली. जिकडे पाहिलं तिकडे नुसती ऊनच दिसत होती. हा ऊन पाहिजे माणूस पिसारला होता. आता ऊन तर वाढतच चालली ना, वरतून जंगलही तोडायला लागले. त्या जनावराचा तरी विचार करा रे बा, कोट जाण बस करा आता. नाही पाहिजे आम्हाला नोकऱ्या, सोडून द्या त्या जनावरांना, जगू द्या त्यांना पण जगात साहित्य. काही तुमच्या घरी तर येऊन नाही राहणार आहे. आणि झाडं कमी झाल्याच्यानं गरमी वाढत आहे. हे तर तसंच झालं का तुम्ही आपलीच कुरड आपल्याच पायावर मारून राहिले. गरमी पाहिजे मी पिसारलो होतो. त्या झाडात सुद्धा गरम हवा लागत होते म्हणून काढली आपली ड्रीम युगा न आलो सरळ गावात. आतून सरळ घरी आलो तर आपल्या घरी पवन आणि आयुष आले होते. त्यांनी मोबाईल पण आणला होता आणि मोबाईल मध्ये त्यांना 30 रुपये भेटले होते. आता ते कसे ते समोर सांगतो. ह्या ऍप मध्ये दर महिन्याले पवन दाले 30 रुपये आणि मला 90 रुपये भेटते. पवन दाले 30 रुपये भेटले होते, 90 रुपये तर मी हारलो होतो म्हणून पवन दा आपल्याकडे आले होते. पहिले तर पवन दाच्या 30चे गेम खेळून 170 रुपये केले आणि ते सगळे विड्रॉल करून घेतले. आता ते विड्रॉल सक्सेसफुल झाला का नाही आणि ते पैसे पवन दाच्या अकाउंट मध्ये आले का नाही हे मी तुम्हाला पुढल्या व्लॉग मध्ये सांगतो. दुपारी आपल्या घराला टाला लावला आणि मी आलो सरळ अशोक भैयाच्या घराकडे. अशोक भैया इकडे दरवाजाची फ्रेम कापत होते. आतापर्यंत लोकांच्या कामात 19-20चा फरक होत होता, पण अशोक भैयाच्या कामात 17-18चा फरक झाला होता. 17-18चा फरक बाजूला ठेवून मी हा आयफोन पाहत होतो. हा आयफोन पाहता पाहता माझ्या दिमागात एक लाईट लागला ना. अशोक भैयाला म्हणलं त्या गर्लफ्रेंडचा फोन आला म्हणलं. हॅलो चाले तू. अशोक भैयाची मजा घेतली आणि आलो क्रिकेट खेळाले. पहिला मॅच तर आम्ही हारलो, पण नंतर असा कमबॅक केला की नाही की सर्व मॅच आम्हीच जिंकलो आणि समोरची टीम हेच म्हणाली. इस उम्मीद पे आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं. शेवटी मॅच खेळलो आणि घराला आलो. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढल्या व्लॉग मध्ये.